ईशं गुणात्मानं परब्रह्मस्वरूपिणं विघ्नेशं भक्तवरदं भजे मे भीष्टसिद्धये। श्री मोरया, मोरगावचा ऐतिहासिक मर्दानी दसरा। निजे भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे, तुरिया यास तिरे परमसुखदे त्व निवससी। कऱ्हेच्या तिरी एक असे मोरगाव, तिथे नांदतो मोरया देवराय। चला जाऊ यात्रेसी महापुण्य आहे, मनी इच्छिले मोरया देता आहे, मनी इच्छिले मोरया देता आहे। सर्वाद्य क्षेत्र श्री मयुरेश्वर मोरगाव अशा अनादि सिद्ध क्षेत्राचा तसेच संपूर्ण सृष्टीचा पालनहार सिद्धी बुद्धी सहित श्री मयुरेश्वर प्रभूंना वंदन करून ही एक सेवा श्रींच्या चरणी अर्पण करून श्री मयुरेश्वर प्रभूंचे सेवेकरी सुरू करीत आहोत। श्री मयुरेश्वर प्रभूंचा राजेशाही पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा। विजयोत्सवाच्या अनादि सिद्ध सोहळ्याला उपस्थित असलेले तमाम गणेश भक्त, श्री मयुरेश्वर प्रभूंच्या सेवेत वंश परंपरेने सेवा बजावणारे सर्व सेवेकरी, मानकरी, दसरा प्रेमी तसेच प्रभूंच्या सेवेसाठी आजन्म स्वतः वाहून घेतलेले सर्व प्रतिष्ठानचे सेवेकरी आणि समस्त मोरगावकर ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत। या मयुरेश्वर नगरीच्या कणाकणाला महत्व आहे। या विजयादशमी सोहळ्यासाठी वंश परंपरागत सेवेकरी आणि मानकरी निस्वार्थ भावनेनं अनवानी पायाने चालून आणि तितक्याच उत्साहात आपली सेवा निष्ठेनं पार पडावी म्हणून असंख्य सेवेकरी झटतात। जसे की पंढरीच्या वारीला कोणालाही निमंत्रण दिलं जात नाही, तसेच श्री मयुरेश्वर प्रभूंच्या सीमोल्लंघन सोहळ्यालाही निमंत्रण दिले जात नाही। प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने सहभागी होतो। ती मयुरेश्वर प्रभूंची सेवा म्हणजेच मोरगावकरांचा ऐतिहासिक मर्दानी दसरा। प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सत्याचा असत्यावर आणि महालक्ष्मीनी महिषासुराचा वध करून विजयोत्सव साजरा केला आणि देवघरातील प्रत्येक देव विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनाला बाहेर पडले। या परंपरेला साजेसे अखंड विश्वाचे अधिपती श्री मयुरेश्वर प्रभू आपल्या राजेशाही थाटात सीमोल्लंघनास बाहेर पडतात। वास्तविक घटस्थापनेपासूनच मोरगावकर ग्रामस्थांच्या दसरा सेवेला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो। या सेवेमध्ये खास आकर्षण असणारे भुईनळे बनवण्याची सेवा वंशपरंपरेनं कुंभार मंडळी अगदी 4 महिन्यांपासून अविरतपणे करत असतात। तसेच या भुईनळ्यांसाठी लागणारी माती पोयटा या नावाने प्रचलित आहे। या मातीमध्ये लाकडाचा भुसा मिसळून पाणी ओतून माती एकजीव केली जाते। पारंपरिक पद्धतीनं एकजीव केलेले मातीचे गोळे चाकावरती ठेवून विशिष्ट प्रकारे आकार देऊन भुईनळ्याचा जन्म होतो। या भुईनळ्यांची नियोजन सभेत विशिष्ट किंमत ठरवली जाते आणि त्यानंतर प्रत्येक मोरगावकर ग्रामस्थ आपापल्या कुवतीप्रमाणे भुईनळे कुंभार मंडळींकडून घरी घेऊन जातात। तसेच या भुईनळ्यांसाठी लागणारी शोभेची दारू बाहेरून आणण्यापासून ते प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याची सेवा वंशपरंपरेनं शेठे मंडळी म्हणजेच सासवडे हे अविरतपणे करतात आणि ही शोभेची दारू बनवण्याची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वंशपरंपरेनं आलेली आहे। ही शोभेची दारू प्रत्येक ग्रामस्थ आपल्या स्वहस्ते नियोजित ठिकाणी करतात। विजयादशमी उत्सवातील प्रमुख आकर्षण शिवकालीन रणरागिनी रणदेवता तोफ छत्रपती शाहू महाराज थोरली गादी सातारा संस्थान यांच्या आदेशावरून सोनोरी किल्ल्यावरील शिवकालीन पंचधातूंच्या 5 तोफा मयुरेश्वर प्रभूंच्या सेवेस अर्पण केल्या। रणरागिनी रणदेवता मयुरेश्वर सेवेस रुजू झाल्यानंतर वाघ मंडळी यांच्याकडे तोफखान्याची सेवा सुपूर्द करण्यात आली। पालखी सोहळ्यात शोभणाऱ्या या तोफा उत्सवाला एक वेगळीच रंगत आणतात। अशा या तोफा अजूनही मयुरेश्वर नगरीत अस्तित्वात आहेत। ही मयुरेश्वर प्रभूंच्या तमाम सेवेकऱ्यांची खरी संपत्ती आहे।
कालानुरूप हे प्रकार लोप पावले, परंतु भुईनळे म्हणजेच पाऊस, चक्र तसेच तोफा आणि इतर शोभेची दारू आजही अस्तित्वात आहे. दसरा उत्सवाच्या एक दिवस अगोदर तोफखान्याचे सर्व मानकरी मंडळी तोफा बाहेर काढून स्वच्छ करून शेंदूर लेपण तसेच डागडुजी करून निशाण लावून विजयादशमी सोहळ्यास सज्ज करतात. अखेर मोरगावकर दसरा प्रेमींसाठी असणारा जिव्हाळ्याचा तो दिवस, ती पहाट उजाडते. ज्याच्यासाठी केला अट्टहास, शेवटी प्रत्येकाच्या स्वप्नातला आतुरतेचा सोहळा, मोरया प्रभूंच्या उत्सवाचा तो विजयादशमीचा तो दिवस, ती पहाट उजाडते. पहाटेच्या थंडीत देखील गावातील प्रत्येक लहान, तरुण, वृद्ध, गावकरी भाविक पहाटेच्या तोफांच्या सलामीसाठी हजर असतात. रणरागिणी रणदेवतेला रुधिराचा टिळा लावून श्रींच्या विजयादशमी सोहळ्यास सलामी देऊन सुरुवात. सलामीचे 5 आवाज पहाटेची सलामी होऊन तोफखाना मयुरेश्वर मंदिराकडे रवाना होतो. दसरा उत्सवा दिवशी पहाटे गुरव मंडळींची पूजा होते. नंतर सालकरी ढेरे मंडळींची पूजा होऊन धुपारती निघते. या धुपारतीमध्ये ग्रामस्थांनी केलेल्या शोभेच्या दारूकामाची आतिषबाजी केली जाते. त्यानंतर श्री मयुरेश्वर प्रभूंच्या सीमोल्लंघन सोहळ्याच्या नियोजनाची आणि मानकरी मंडळींना शिधा वाटपाची मोरगावकर ग्रामस्थांची फरसावरती सभा होते. या सर्व सभेचे सूत्रसंचालन ग्रामजोशी किशोर काका वाघ हे करतात. या सभेमध्ये संपूर्ण सोहळ्याचे नियोजन केले जाते. संपूर्ण दसरा उत्सवातील सर्व सेवेकरी, मानकरी, पालखीवाले, रुमालीवाले, छत्रीवाले, आबदागिरीवाले, चौरीवाले, घड्याळी मंडळी, शिंगवाले, हिलाळवाले, कारभारी मंडळी, तोफखानावाले, बैलगाडीवाले, नगारखानावाले, सर्व गुरव मंडळी, सालकरी, पुजारी मंडळी, ग्रामजोशी, सुतार मंडळी, लोहार मंडळी, माळी मंडळी, मिराजदार मंडळी, तेली मंडळी, निशाणवाले, इनामदार मंडळी, गोसावी मंडळी, या सर्व 18 पगड जाती धर्मातील सेवेकऱ्यांना आपल्या सेवेचा मोबदला म्हणून शिधारूपी डाळ, गूळ, तांदूळ, तूप, गहू आणि दक्षिणा दिली जाते. त्यानंतर दुपारी 3 वाजता गुरव मंडळींकडून मयुरेश्वर प्रभूंची अलंकारिक पूजा केली जाते. या पूजेनंतर मोरगावकर ग्रामस्थ शमीपूजन करून मयुरेश्वर प्रभूंच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन आपटारूपी सोने वाहून श्री मयुरेश्वर प्रभूंचे दर्शन घेतात. सनई चौघड्यांचा मंगलमय निनाद, तोफांची सलामी, शोभेच्या दारूची आतिषबाजी, मोरया मोरया नामाचा जयघोष, घड्याळी मंडळींची ललकारी, या लवाजम्यासह श्री मयुरेश्वर प्रभूंची स्वारी मंदिरातून ठीक 8:30 वाजता पारंपरिक राजेशाही थाटात सीमोल्लंघनास मार्गस्थ होते. पालखी सोहळ्याच्या पुढे श्री मयुरेश्वर प्रभूंचा तोफखाना, नगारखाना, चौघडा, सनई, शिंगे, रणवाद्ये, निशाणवाले आणि ग्रामस्थ मंडळी मुख्य बाजारपेठेतून बाजार तळाकडे रवाना होतात. त्यावेळी स्वारींसमोर हलगीवाले, ढोलवाले, संभळवाले, पिपाणीवाले, तुतारीवाले हे सर्व वाजंत्री मंडळी आपल्या वाद्याने श्रींच्या लवाजम्यात एक वेगळीच बहर घालतात आणि पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना प्रत्येक सेवेकरी आपल्या दारात अहोरात्र जागून बनविलेल्या शोभेच्या दारूची आतिषबाजी करतो. सुवासिनी मोरया प्रभूंना औक्षण करतात. त्यानंतर पालखी सोहळा झाडीतून बाजार मैदानावर दाखल होण्यापूर्वी विद्याचा महादेव या ठिकाणी तोफांची सलामी, श्रींच्या आगमनाची इशारा. याच बाजार मैदानावर हजारोंच्या संख्येनं गणेश भक्त दुष्ट प्रवृत्तीच्या प्रतिकृतीचे दहन, विद्युत रोषणाई आणि मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शोभेच्या दारूची आतिषबाजी पाहण्यासाठी आतुरतेनं उपस्थित असतात. या क्षणी श्रींची स्वारी विसावा ओट्यावर काही क्षणांसाठी विसावली जाते. दुष्ट प्रवृत्तींच्या प्रतिकृतीचे दहन झाल्यानंतर तसेच शोभेच्या दारूची आतिषबाजी झाल्यानंतर पालखी सोहळा राजेशाही थाटात पुढे मार्गस्थ होतो. त्यानंतर पालखी सोहळा कऱ्हा नदीतून पवळी या ठिकाणी सर्व लवाजम्यासह दाखल होतो. पवळीमध्ये पालखी सोहळा विसावल्यानंतर पालखीवरील पिंजरी काढून ती नगरशेठ शहा मंडळींकडे सोपवली जाते. नंतर प्रभूंच्या मूर्तीस रेशिमी मंदिल
या धाग्यानं विशिष्ट प्रकारे बंधन केले जाते. नंतर चिंतामणी आणि मोरया गोसावी यांची आरती करून मोरया मोरया नामाच्या जयघोषात पालखी सोहळा पारंपरिक हरमळीचा खेळ खेळण्यासाठी सज्ज होतो. हरमळीचा खेळ हातात हात धरून पालखी समवेत खेळला जातो. हा खेळ खेळताना साक्षात श्री मयुरेश्वर प्रभू आपल्या सोबत असतात. पारंपरिक हरमळीचा खेळ खेळताना श्री मयुरेश्वर प्रभू समवेत सर्व जाती धर्माचे सेवेकरी हा खेळ खेळत असतात. कुठलाही स्वार्थ, द्वेष, मद, मत्सर, अहंकार, मोह, माया मनात न ठेवता सर्व जाती धर्मांना एकत्र मनुष्य धर्म शिकवत एकात्मतेनं नांदायला लावणारा खेळ म्हणजे हरमळ. ऐतिहासिक हरमळीचा खेळ सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने खेळतात. आपल्या सोबत श्री मयुरेश्वर प्रभूंना खेळ खेळवतात. त्यामुळे भक्तांचा आणि देवाचा एक वेगळाच सोहळा डोळ्यांचे पारणे फेडतो. हरमळीचा खेळ खेळून झाल्यानंतर पालखी सोहळा ग्रामदैवत फिरंगाई देवीकडे निकट्यातून मार्गस्थ होतो. फिरंगाई मंदिरात पालखी सोहळा पोचण्यापूर्वी श्रींच्या आगमनाची इशारत म्हणून दिली जाते. गावची कुलस्वामिनी फिरंगाई देवीच्या मंदिरात सोहळा विसावतो. नवरात्रीचे 9 दिवस पार पडलेले असतात. त्यामुळे स्वतः श्री मयुरेश्वर प्रभू फिरंगाई देवीच्या भेटीला जातात आणि मयुरेश्वर प्रभूंच्या साक्षीनं तिथे गोंधळ घातला जातो. गावातील सर्व गोंधळी मंडळी मिळून प्रभूंच्या आणि फिरंगाई देवीच्या समोर आपली सेवा सादर करतात. जोपर्यंत फिरंगाई देवीपुढे गोंधळ घालत नाही तोपर्यंत गावात गोंधळी कुठेही गोंधळ घालत नाही आणि फिरंगाई देवीची आरती करून श्री मयुरेश्वर प्रभू पुढे मार्गस्थ होतात. पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना हिलाळांचा प्रकाश अंधार वाटेनं मोरया प्रभूंच्या सेवेकऱ्यांना मार्ग दाखवण्याचे काम करत असतो. पुढे पालखी सोहळा सर्व लवाजम्यासह बुद्धिमाता मंदिराकडे पोचतो. त्या अगोदर श्रींच्या आगमनाची इशारत म्हणून दिली जाते. बुद्धिमातेची भेट घेऊन आणि आरती करून मोरया प्रभू पुढील मार्गक्रमणास निघतात. ग्रामदैवत तुकाई देवी मंदिरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर देवीची आरती आणि भेट घेऊन प्रभूंचा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होतो. रात्रभर सेवेकरी मोरया मोरया या नामघोषात तल्लीन होऊन सेवेत वाहून गेलेले असतात. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा एकदा कऱ्हा नदीपात्रात दाखल होतो आणि त्या ठिकाणी कऱ्हा नदीची आरती केली जाते आणि पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होतो. पुढे पालखी सोहळा मध्यमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी विसावतो. या ठिकाणी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे तोफांची पुन्हा सलामी दिली जाते आणि ग्रामदैवत भैरवनाथ, कालिका माता, मध्यमेश्वर महादेव, लक्ष्मी आई तसेच मारुती या सर्व दैवतांची आरती केली जाते. सर्वांची मनोकामना असते श्री मयुरेश्वर प्रभूंची सेवा घडावी आणि त्याच उद्देशानं प्रत्येकाच्या घरापुढे रांगोळीची आरास असते. मोरया प्रभूंच्या स्वागतासाठी आजही सर्वात जास्त भुईनळे आणि शोभेचे दारुकाम राजवाडा येथे केले जाते आणि त्यानंतर पालखी सोहळा राजवाडा येथून मोरगावच्या मुख्य चौकात दाखल होतो आणि तिथे पंढरीच्या वाटेवर विठुरायाची आरती केली जाते. सर्व परिसर आतिषबाजीने आणि श्री मयुरेश्वर प्रभूंच्या जयघोषांनी दुमदुमून गेलेला असतो. विठुरायाची आरती केल्यानंतर पालखी सोहळा पुन्हा एकदा राजवाड्याच्या दिशेने मार्गक्रमण होतो. यानंतर सर्व लवाजम्यासह पालखी सोहळा ब्राह्मणआळी मार्गे मुख्य रस्त्यावर आल्यानंतर सुतार वाटेवरून कुंभारवाड्यातून श्री मयुरेश्वर प्रभूंचा दिमाखदार सोहळा सोनोबा मंदिरात पोहोचण्यापूर्वी तोफांच्या सलामीने श्रींच्या आगमनाची इशारत म्हणून दिली जाते. सोनोबा गणेश मंदिरात पालखी विसावल्यानंतर ग्रामजोशी दिलीप काका यांच्याकडून आपटारूपी सोन्याचे पूजन होते. आपटारूपी सोन्याचे पूजन नैवेद्य करून पाटील मंडळी ते सोनं गुरव मंडळींकडे सुपूर्द करतात. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज थोरली गादी सातारा संस्थान यांच्या आदेशावरून वंशपरंपरागत मुजुमदार श्री शैलेश काका वाघ यांच्याकडून मोरगावकर ग्रामस्थांचे आगामी वर्ष सुख समृद्धी विपुल पर्जन्यवृष्टीचे आणि भरभराटीचे जावो असा संकल्प करून पारंपरिक पद्धतीनं
वंशावळ मोरया प्रभूंना वाचून दाखवली जाते. छत्रपती शाहू महाराज थोरली गादी सातारा संस्थान यांनी श्री मयुरेश्वर उत्सवास त्या काळी रुपये 1,00,000 आणि सेवेकरी मंडळींना प्रत्येकी 1,000 रुपये रक्कम दिली होती. वंशावळ वाचण्यापाठीमागे एवढाच उद्देश असतो की मयुरेश्वर प्रभूंची सेवा वंशपरंपरागत करायला मिळते आणि ती पुढे आजन्म अशीच राहावी. वंशावळ वाचून झाल्यानंतर वंश परंपरागत सर्व सेवेकऱ्यांना आपटारूपी सोने आणि अंगारा देऊन प्रभूंची स्वारी तोफखान्याच्या सलामीत पुढे मार्गक्रमण करते. नुकत्याच उजाडलेल्या पहाटेच्या प्रहरात सर्व सेवेकरी तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात सर्व लवाजम्यासहित धनगरवाड्याकडे प्रस्थान करतात आणि तिथे खंडोबाच्या पादुकांची आरती केली जाते. तेथून प्रभूंची स्वारी तोफखान्याच्या सलामीत माळी अळीकडे प्रस्थान करते. पुढे शोभेच्या दारूच्या आतिषबाजीमध्ये प्रभूंची स्वारी झाडीतून पुढे विसावा ओट्यावर विसावते. तिथे गुरव मंडळींकडून नगरशेठ शहा मंडळींना आगमनाची ललकारी देण्यात येते. त्यांच्या ताब्यातून गुरव मंडळी पिंजरी ताब्यात घेऊन त्यांना मानाचा अंगारा देतात. गुरव मंडळींकडून परत पिंजरी पालखीवरती चढवली जाते. तेथून पालखी मोरया मोरया नामाच्या जयघोषात तोफांच्या सलामीत मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होत असताना वाटेमध्ये सर्व ग्रामस्थ मंडळी प्रभूंच्या स्वारींचा ओलांडा घेण्यासाठी बसलेले असतात. पालखी सोहळा महादेव मंदिरापाशी पोहोचल्यानंतर गुरव मंडळींकडून महादेवाची आणि मारुतीची आरती केली जाते. पालखी सोहळा मुख्य बाजारपेठेतून मंदिराच्या पायथ्याशी पोहोचतो. त्यावेळी श्रींच्या स्वारीवरून दहीभात उतरवून टाकला जातो. मोरया मोरया नामाच्या जयघोषात पालखी सोहळा मंदिरात प्रवेश करतो. त्यानंतर लंबोदर हेरंब गुरव यांच्याकडून गोसावी मंडळींना श्रींच्या आरतीसाठी पद्धतीनं आगमनाची ललकारी दिली जाते. त्यानंतर गोसावी मंडळींची आरती होते. गोसावी मंडळींकडून केली जाणारी श्री मयुरेश्वर प्रभूंची पारंपरिक आरती संपूर्ण विजयादशमी सीमोल्लंघन सोहळ्याचा सार मानला जातो. अगदी सोज्वळ साजेशा विविध भाषांमध्ये गायली जाणारी ही आरती श्री मयुरेश्वर प्रभूंची कीर्ती सांगताना प्रत्येक सेवेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. आणि ही आरती ऐकल्यानंतर संपूर्ण सोहळ्यासाठी केलेल्या सेवेचे सार्थक झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर गुरव मंडळींकडून सर्व मानकऱ्यांना अंगारा दिला जातो आणि मोरया मोरया नामाच्या जयघोषात श्री मयुरेश्वर प्रभूंची राजेशाही स्वारी मुख्य गाभाऱ्यामध्ये विसावते. मयुरेश्वर प्रभूंच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा अनाधी काळापर्यंत होत राहावा, यात कसलाही खंड न पडावा, ही मयुरेश्वर चरणी प्रार्थना. एक वेळ दिवाळी नको, परंतु मोरगावचा ऐतिहासिक मर्दानी दसरा आजन्म ठेवू, याच भक्तिभावाने याच श्रद्धेने मयुरेश्वर प्रभूंची सेवा चंद्र सूर्य तारे असेपर्यंत आजन्म राहो, हीच एक इच्छा. मोरगावचा दसरा परंपरेनं आपला वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याचं प्रतीक आहे. असा हा मयुरेश्वर प्रभूंचा नयनरम्य विजयादशमी सोहळा, याची देहा याची डोळा आपल्या सर्वांना या जन्मी पाहण्यास मिळाला, यासारखे मोठे भाग्य काय. ठेव कृपा दृष्टी सदैव आम्हावरी, वरदहस्त तुझा दुःख विनाशकारी. वाहुनी सेवा तुझ्या चरणी, जाहलो पुण्याचा मानकरी. अखंड कृपा बरसुनी केलीस तू, अमुची इच्छा पुरी, अमुची इच्छा पुरी. आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.